आपण शेतकरी शब्दाचा पक्का असतो आणि आपण बोललेल्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात असतात, लक्षात असतात. आपण असतानाही शेतकरी, बरोबर का? त्याच्यामुळं आपल्याला आपलं आणि तुम्हाला एक सांगतो, मला म्हणते बरेच जण मला म्हणतात, काय तुझं असं लय व्हिडिओ व्हायरल व्हायचा आहे, लय असं काय तू कोट्याधीश व्हायचा आहे. मी कोट्याधीश व्हायचो नाही. कधी कोणाची मर्जी कशावर बसेल किंवा कसं कुठनं काय होईल काय सांगतात नाही. हे लाईव्हचं माध्यम आहे, सोशल मीडियामध्ये कुणाला कुठलं बोल, कुठलं विचार, कुठलं शब्द, कुठलं भावत्यालं आणि ते लोक त्या गोष्टीला मान करतील हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं कसं आपलं आपण काम करत असताना आपण तर एकदम प्रामाणिकपणे करतोच, त्यात काय विषयच नाही. पण त्याचबरोबर का नाही आपलं जे काय ध्येय धोरणं आहेत ती सगळे ह्या चित्राबाच्या जीवावर आणि शेतीच्या जीवावरती आहे. आपण असं काही लय मोठ्यापणाने सांगत नाही की माझे लय 60-65 एकर शेती आहे किंवा मी असं माझ्याकडे बंगला गाडी आहे अमुक तमुक आहे. जे काय माझं आहे ती शेती आणि ही शेरडं आणि करडण हेच आपलं जीवन आणि जी रॉयल्टी आहे ह्यात राहणीमानात ह्यात कधी बदल होणार नाही. जे आहे ते समोर असतं, स्पष्टपणे बोलणं असतं. अगदी मान सन्मान सगळ्यांचा करावा घ्यावा, विचार सगळ्यांचं घ्यायला आवडतात, द्यायला विचार आवडतात. जे आपल्याबरोबर काय झालं आहे आपण त्याच्यातनं काय गेलो आहे ते सांगायला, सगळ्यांकडून समजून घ्यायला. आणि जे काही वडीलधारी माणसं असतील, आजोबा असतील, आजी असेल, ह्यांच्याकडून बरंचसं काही गोष्टी किंवा बाहेरचे व्यक्ती असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्याकडून काही ना काही शिकायला किंवा त्यांच्याकडून जाणून घ्यायला अवश्य भारी वाटतं आणि वाटायलाच हवं आहे. त्याच्यामुळं असं काय समजलं नाही की आपल्याला लय कोण तत्त्वज्ञान शिकवतं आहे किंवा आपण लय मोठं झालो अशातला काय भाग नसतो. परंतु प्रत्येक व्यक्तीकडून काय ना काहीतरी शिकायला भेटत असतं आणि ते शिकायला हवं. आणि त्या विचारातनं माणूस पुढं चालत असताना त्याच्या विचारातनं बदल हा घडत असतो. आणि एकदा बदल घडला आणि ते जर लोकांना आवडायला लागलं किंवा विचारांच्या मनाला ते मन जुळलं गेलं की ते विचार लोक उचलत असतात. आणि हा ॲटोमॅटिकला विषय असतो. हे काय ह्याला कुणाला प्रेस करून किंवा कुणाला सांगून ह्या गोष्टी होत नसतात. हे ॲटोमॅटिक मनातल्या अंतर्गत मनातूनच ते सांगावं लागतं की बाबा हा रॉयल आहे, धर याला घेवर, हा विषय असतो. आणि तो हे प्रत्येकाच्या मनावर ते राज्य कारभार जे काही एकदम जुन्या काळापासून बघा, एकदम जुनी जी काही लोक साधे सिंपल होती ती लोक आज मी तिला त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक गोष्टीच्या माध्यमातून ते आज मी तिला कुठपर्यंत गेलेत. त्याचं काय नाही, आपलं जे काय आहे, जे गावाकडलं विचार असतात किंवा शेतीपाडीतलं काय विषय असेल किंवा शेळ्यांच्या बाबतीत काय असेल आपण हे सांगत असतो आणि सगळ्यांकडून काही ना काही घेत असतो. आणि त्या विचाराला पुढं धरून काय चांगलं आहे काय वाईट आहे हे बघलेलं सारून आपण चांगल्याच्या दिशेनं पुढं वाटचाल करत असतो. त्याच्यामुळं असं कधी समजत नाही की आपलं असं की आपलं तसं काय नसतं. फक्त तुम्ही यशस्वीपणे चांगल्या रीतीनं काम करायला सुरुवात करा, तुम्ही फायनली त्या ठिकाणी तुम्ही सक्सेस होत असता. आणि ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, तुम्ही सक्सेस होणार.